आज माझी होती नाईट आणि नाईटला जाण्या अगोदर संध्याकाळी मी बनवला होता पोटॅटो राईस म्हणजेच बटाटा भात. तर चला आपण बघूया कसं बनवायचा. जर तुम्हालाही काहीतरी स्पायसी खायचा मूड असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी माझ्याकडे जो भात शिल्लक होता त्याला मी छान असं मोकळं करून घेतलं. त्यानंतर बटाटा जो आहे तो सोलून त्याच्या छान अशा स्क्वेअरमध्ये कापा करून घेतल्या आणि पाण्यामध्ये त्याला भिजायला ठेवलं. स्वच्छ बटाटा धुवून घेतला. मग मला बटाट्याला आधी सेपरेटली फ्राय करायचं होतं म्हणून कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. त्यामध्ये बटाटा घातला. तो लालसर परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि लाल मिरची घालून घेतली. छान क्रिस्पी अशी बटाटा आधी फ्राय करून घेतला. नंतर फोडणी देणार होते. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं. मोहरी, जिरे, उभा चिरलेला लसूण, त्यानंतर लाल मिरची, कढीपत्ता, हिंग घालून घेतला. वतून मस्त असा उभा चिरलेला कांदा घातला. गुलाबी होईपर्यंत परतू दिला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, त्यानंतर बेसिकचे मसाले ज्यामध्ये लाल मिरची, हळद, गरम मसाला, धना पावडर हे छान घालून घेतलं. वरतून फ्राय केलेलं बटाटा घातलं आणि मोकळा केलेला पांढरा भात घालून घेतला. वरतून मीठ हवं तसं ॲड केलं आणि छान असा पोटॅटो राईस, बटाटा राईस तयार झाला. तर वरतून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर स्प्रेड आउट केली आणि माझा पोटॅटो राईस तयार झाला. तर या मंडळी खायला आणि तुम्हीही नक्की ट्राय करा.